नमस्कार, मी विनोद तळेकर. एनडीटीव्ही स्पेशल मध्ये आपलं स्वागत आहे. आणि सुरुवातीलाच बातमी आहे शेफाली जरीवालाच्या संदर्भातली. शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजूनही तिचे चाहते बाहेर पडलेले नाही आहेत. 42 वर्षांच्या शेफालीचा असा अचानक मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेलाय. शेफालीच्या या मृत्यूनंतर पोलिसांना तिच्या खोलीतून विविध प्रकारची औषधं सापडली आहेत आणि या औषधांचा आणि शेफालीच्या मृत्यूचा काही संबंध आहे का याचा आता शोध घेतला जातोय. शेफाली जरीवालाचा मृत्यू कसा झाला याचा अजूनही शोध घेतला जातोय. शेफालीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि ऑटोप्सी रिपोर्ट अजून यायचा आहे. त्यामध्ये शेफालीच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. मात्र तोपर्यंत शेफालीच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जातोय. त्यामध्ये एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे तरुण राहण्याची औषधं. कारण पोलिसांना शेफालीच्या खोलीमध्ये, फ्रीजमध्ये, ड्रॉवरमध्ये आणि टेबलवर मोठ्या प्रमाणात औषधं सापडली आहेत. मल्टीव्हिटॅमिन, अँटी एजिंग म्हणजे तरुण राहण्याची, त्वचा सुंदर ठेवण्याची ही औषधं आहेत. अँटी एजिंग म्हणजे वयमान कमी करण्यासाठी उपाशीपोटी औषध घेतल्यामुळे मृत्यू झाल्याचं ऐकलं, पण माझ्या मते तरी हे खरं नाही. कारण ॲलोपॅथीमध्ये असं कोणतं औषधीच नाही आहे की ज्याच्यामुळे वय कमी होईल. हां, तशा ॲलोपॅथीच्या काही थेरीज आहेत, जसं की इंटरमिटंट फास्टिंग किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असणार किंवा डाएट, ह्या सर्व गोष्टी ज्याच्यामुळे तुमचं एज कमी दिसेल किंवा मेडिटेशन असतील, ह्या गोष्टी आहेत. पण असं औषधी नाही आहे. शेफालीचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी तिच्या घरी पूजा होती आणि तिनं पूजेसाठी उपास केला होता. पोटात काही नसताना शेफालीनं त्याच दिवशी तरुण राहण्यासाठीचं आणि व्हिटॅमिन सीचं इंजेक्शन घेतलं. पोटात काहीही नसताना शेफालीनं हे इंजेक्शन घेतल्यानंतर ब्लड प्रेशर अचानक कमी होऊन हृदयविकाराचा झटका आल्यानं तिचा मृत्यू झाला का याचा तपास आता केला जातोय. शेफालीला एपिलेप्सीचा आजार होता. तिला काही वर्षांपूर्वी फिट्स यायच्या. मात्र या आजारावर मात केल्याचं शेफालीनंच काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं. 42 वर्षांची शेफाली 8 वर्षांपासून तरुण राहण्याची औषधं घेत होती. त्यासाठी तिनं डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतला होता का याबद्दलही तपास सुरू आहे. तरुण राहण्याच्या औषधांबद्दल FDAनंही काही सूचना जारी केल्या आहेत. मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. तसंच ही औषधं सर्रास ऑनलाईनही मिळतात. तरुण राहण्याची ही औषधं कशी घ्यायची याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही तरुण राहण्याची औषधं घेणं धोक्याचं ठरू शकतं. त्याला वेगळे कारण पण असू शकतात. जोपर्यंत आपल्याला ते औषधी काय, नेमकं त्याचे घटक, त्याची इफेक्ट, साईड इफेक्ट ही गोष्ट माहिती नाही तोपर्यंत त्याच्यावरती आपण बोलू शकणार नाही. पण तरी सहसा ह्या गोष्टी टाळलेल्याच बऱ्या आहे. आता असे बरेच हे निघलेले आहे की हे औषध घेतलं म्हणजे वजन कमी होईल, ते औषध घेतलं त्यामुळे वय कमी दिसेल, पण असं काही नसते. आपलं लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले कधी पण बेटर. तरुण राहण्याची औषधं ही कॉस्मेटिक प्रकारातील असल्यानं त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता नाही असा बहुतांश लोकांचा समज असतो. मात्र ही औषधं किडनी, लिव्हरवर परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे डायबिटीज, ब्लड प्रेशरची औषधं सुरू असतील तर या औषधांचा धोकादायक परिणाम होण्याचीही शक्यता आहे. अभिनेत्री श्रीदेवीचाही असाच अचानक हार्ट अटॅकनं मृत्यू झाला होता. त्यावेळीही याच तरुण ठेवणाऱ्या औषधांच्या धोक्याबद्दल चर्चा झाली होती. श्रीदेवीचा दुबईमध्ये असताना बाथटबमध्ये मृत्यू झाला होता. श्रीदेवीलाही अचानक हार्ट अटॅक आल्यानं श्रीदेवी कुठली औषधं घेत होती का याबद्दल चर्चा झाली होती. आता शेफालीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे ही चर्चा नव्यानं सुरू झाली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषधं घेऊ नका. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.